त्यानं तिला किस करायला सुरुवात केली. ती त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हती. हे पाहून तो म्हणाला, काय झालं? लग्नानंतर सगळेच गोष्टी करत असतात, मग आपण का करायचं नाही? असं म्हणून तो तिला जबरदस्ती किस करू लागला. तिला समजत नव्हतं की काय करावं, त्याला कसं समजवावं, पण त्याच्या पुढे तिचं काहीच चालत नव्हतं. त्याची ताकद जास्त होती आणि त्यात तो तिचा नवरा. त्याने तिला तसंच बेडवर ढकललं आणि तो तिच्याकडे आला. तिच्या सर्व शरीरावर तो किस करू लागला. ही कथा आहे कल्याणी आणि सचिनची. आजपासून बरोबर 1 आठवड्यानंतर त्या दोघांचं लग्न होणार होतं. ते दोघे लग्नाच्या शॉपिंगसाठी भेटत होते. तेव्हाच त्याच्या वागण्यावरून जाणवत होतं की तो लग्नासाठी किती उतावीळ होता आणि लग्नसुद्धा दोघांच्या मर्जीनेच होणार होतं. आता हे 8 दिवस काढणं सुद्धा त्याच्यासाठी फार मुश्किल होतं. त्याला कधी एकदा कल्याणीसोबत त्याचं लग्न होतं आणि तिच्यासोबत त्याला प्रणय करायला मिळतो असं झालं होतं. तो खूपच अधीर झाला होता. कल्याणीला लग्न तर करायचं होतं, पण तिला थोडा वेळ हवा होता. आत्ताच शारीरिक संबंध ठेवण्याची तिची मानसिक तयारी झाली नव्हती, म्हणून तिला वाटायचं की अजून थोडा वेळ मिळाला असता तर बरं झालं असतं. आणि याच विचारात दोघांचाही 1 आठवडा निघून गेला. सकाळपासून दोन्ही घरची धामधूम सुरू होती. हॉल पाहुण्यांनी खचाखच भरलेला होता. लग्नाच्या आधीचे सर्व विधी पार पडले. आता दोघांचं लग्न होणार होतं. दोघे पण अगदी लक्ष्मीनारायणाच्या जोड्यासारखे दिसत होते. कल्याणीने गुलाबी रंगाचा घागरा घातला होता आणि त्यावर खानदानी दागिने. ती अगदी स्वर्गातील अप्सरा दिसत होती. आज तिचं रूप खूपच खुलून आलं होतं. नव्या नवरीचं तेज तिच्या अंगावर दिसत होतं. तर सचिनने सुद्धा कल्याणीच्या घागऱ्याला मॅचिंग अशाच रंगाची शेरवानी घातली होती. गळ्यात सुंदर माळ, डोक्यावरती फेटा घातला होता आणि तो अगदी राजविंडा दिसत होता. जोडी एकदम मेड फॉर इच अदर अशीच होती. आता दोघांचं लग्न लागलं, पण वेळ जसा जसा निघून जाईल तसं तसं कल्याणीला टेन्शन येत होतं. कारण सचिन तिला समजून घेईल का पहिल्या रात्री? तिची पाठवणी झाली. ते दोघे पण सचिनच्या घरी आले. नव्या नवरीचं स्वागत खूप थाटामाटात माप ओलांडून झालं. कल्याणीने खूप सुंदर उखाणा घेतला आणि एकदाचा तिचा गृहप्रवेश झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे कार्यक्रम पार पडले आणि आता सत्यनारायणाचा विधीसुद्धा होणार होता. तो कधी एकदा संपतोय याची तो आतुरतेने वाट पाहत होता आणि एकदाचा तो सुद्धा पार पडला. आणि मग थोडासा आराम करायला त्यांना त्यांच्या घरच्यांनी सांगितलं, कारण रात्री रिसेप्शन होतं. रिसेप्शनची तयारी करण्यासाठी घरातले सगळे हॉलवरती गेले. मागे फक्त सचिन आणि कल्याणी. ते दोघेही सोबतच पाठीमागून जाणार होते. आज सचिनने ब्लॅक 3 पीस घातला होता आणि तो खूप हँडसम दिसत होता. कल्याणीने चॉकलेटी कलरची नेटवर्कची साडी घातली होती आणि बॅकलेस ब्लाऊज घातला होता. केसांचा आंबाडा आणि त्यावर आर्टिफिशियल फ्लावर, भंगामध्ये कुंकू, त्यावर बिंदी आणि हातामध्ये मॅचिंग बांगड्या, कमरेला कमरपट्टा. खूपच सुंदर दिसत होती कल्याणी. दोघेही अगदी एकमेकांना सूट करत होते. रिसेप्शन अगदी छान पार पडलं. सर्वजण वधूवरांना शुभेच्छा देत होते. ते दोघेही सर्वांना हसून नमस्कार करत होते आणि शुभेच्छांचा स्वीकार करत होते. तोपर्यंत सचिनच्या भावंडांनी पुन्हा घरी येऊन त्या दोघांची रूम हनीमूनसाठी डेकोरेट केली होती. घरी आल्यानंतर ते त्या दोघांना रूममध्ये घेऊन गेले. सजवलेली रूम पाहून तो उतावीळ झाला आणि कल्याणी घाबरली. परंतु मग सचिन समजून घेईल म्हणून ती रिलॅक्स झाली. सचिन आत आला. त्याने दार लावलं. तशी तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. तो तिच्याशी काही न बोलता डायरेक्ट खूप जवळ आला. जसा जसा तो पुढे येईल तशी तशी ती मागे जात होती. ती खूप घाबरली होती. तरीसुद्धा तिने हिंमत करून त्याला सांगितलं की ती आत्ताच हनीमूनसाठी तयार नाही. थोडं थांबशील का तू? आपण नंतर करूया हे. पण सचिनने तिचं काहीच ऐकलं नाही. तो ज्या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आज त्याच्या आयुष्यात आला होता. आणि वाट पाहायचं काही कारणच नव्हतं. दोघेही सज्ञान होते आणि लग्न मर्जीनं झालं होतं. त्यामुळे वाट पाहण्याचा काहीच कारण नव्हतं आणि तो तिच्यावर तुटून पडला. ती प्रतिकार करत होती. त्याला दूर ढकललं तिनं, पण त्याच्यासमोर तिचा निभाव लागला नाही. त्याची ताकद जास्त होती आणि त्यानं तिला किस करायला सुरुवात केली. ती त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हती. हे पाहून तो म्हणाला, का अशी करतेस? लग्नानंतर सर्वजण हे करत असतात आणि तो हक्कच आहे माझा, मग आपण का करायचं नाही? असं म्हणून तो तिला पुन्हा किस करू लागला.
तिला समजत नव्हतं की काय करावं, त्याला कसं समजवावं, पण त्याच्यापुढे तिचं काहीच चाललं नाही. त्याने तिला तसंच बेडवर ढकललं आणि तो तिच्याकडे आला. तिला सर्व ठिकाणी किस करू लागला. तिला खूप किळस येत होती आणि जीव द्यावा असं वाटत होतं, कारण ती या गोष्टीसाठी अजून तयार नव्हती. तिचं प्रेम होतं त्याच्यावर, पण तरीही तिला वेळ हवा होता. पण सचिनने तिला काहीच समजून घेतलं नाही. आता त्यानं तिला विवस्त्र केलं. किस करता करता तो खूप हायली किस करू लागला आणि तो तिला प्रत्येक ठिकाणी स्पर्श करू लागला. शरीर पूर्ण लाल करून टाकलं होतं त्यानं. तिला खूप वेदना होत होत्या. तिच्या ओठांच्या खालचं रक्त निघू लागलं होतं. इतका हार्ड किस तो करत होता. ती त्याला काहीही प्रतिसाद देत नव्हती. तिच्यामध्ये आता त्राणच उरले नव्हते त्याला विरोध करायला. ती निपशीत पडली होती. तो हर प्रकारे मनसोक्त तिचा उपभोग घेत होता, अगदी त्याला हवा तसा. तिचं शरीर दोन्ही हातांनी फक्त ओरबाडत होता. प्रणयाच्या नाजूक हळव्या क्षणांची तिला काहीच जाणीव होत नव्हती. त्याला आता राहवत नव्हतं आणि त्याने तिला न विचारता तिच्यात प्रवेश केला. तशी ती ओरडायला लागली. बाहेर आवाज ऐकू जाऊ नये म्हणून तो तोंडात तोंड घालून किस करू लागला. तिला खूप वेदना होत होत्या. आता त्याचं स्पीड वाढतच होतं. ते तिला सहन होत नव्हतं. तिला खूप वेदना होत होत्या आणि तिच्या डोळ्यातून अखंडपणे अश्रू वाहत होते. पहिली रात्र प्रत्येक जोडप्याच्या कायम लक्षात राहील अशीच असते, पण कल्याणीच्या बाबतीत असं घडत होतं. तिला त्यातून काहीही आनंद मिळत नव्हता. तो तिचं शरीर फक्त ओरबाडत होता दोन्ही हातांनी. तिची अवस्था खूप बेकार झाली होती. तिच्या ओटीपोटात दुखत होतं आणि छातीत कळा येत होत्या. तरीसुद्धा त्याचं स्पीड अजूनच वाढत होतं आणि शेवटी त्यानं त्याचं काम केलं आणि तो बाजूला पडला. खूप थकल्यामुळे झोपी गेला. कल्याणीची अवस्था मात्र बिकट होती. तिचं शरीर खूप ठणकत होतं. काय विचार केला होता आणि काय झालं होतं तिच्यासोबत? स्वतःच्याच नशिबाला दोष देत ती चिडचिड करत होती. तिने त्याच्याकडे नजर टाकली आणि उठायला गेली तर तिच्या पायात त्राणच नव्हती. खूप वेदना होत होत्या. छाती पण खूप दुखत होती. तशीच बेडला पकडून उठली तर पूर्ण बेडवर रक्ताचे डाग. तसेच आपले कपडे उचलले आणि बाथरूममध्ये गेली. शॉवर ऑन करून त्याच्या खाली पूर्ण शरीर स्वच्छ केलं आणि तिथंच बसून रडायला लागली. थोड्या वेळाने बाहेर आली आणि सोफ्यावर जाऊन झोपली. पहाटे त्याला जाग आली. त्याच्यात विश्रांती घेऊन नवीन जोम आला होता. त्यानं पाहिलं की ती सोफ्यावर झोपली आहे. अंधार होता म्हणून त्याला तिच्या शरीरावरच्या खुणा दिसल्या नाहीत. तो तिकडे गेला आणि तसाच सोफ्यावर झोपून तिच्यासोबत पुन्हा तेच करू लागला. कल्याणीला आता कळून चुकले की आता ती काहीच करू शकत नव्हती, म्हणून तिने काहीही प्रतिकार किंवा प्रतिसाद न देता तशीच पडून होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने पुन्हा त्याच्या शरीराचा उपभोग घेतला आणि त्याच्या खुणा तिथे सोडून दमून पुन्हा बेडवर झोपला. तिच्या चेहऱ्यावर एकही एक्सप्रेशन नसतं, मात्र डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू नसून तिलाही मन असतं, हे जोडीदारानं जाणून घेणं गरजेचं आहे. असा समजूतदार जोडीदार मिळाला तर सहजीवन आनंदात जातं, नाहीतर कल्याणीसारखे हाल होतात.